हो, इन्फॉर्मेशन द्या थोडीशी. इन्फॉर्मेशन द्यायचं ठरलं तर आता आपण हरकी पौडीमध्ये आहे हरिद्वारच्या, आणि इथं सगळ्यात मोठा ओमचं स्ट्रक्चर केलेलं आहे. तिथं व्यवस्थित आपलं दर्शनही होतं आणि या ठिकाणी ना या गंगेमध्ये आपण स्नान करणार आहे, आपले पाप धुवणार आहे. समजलं का नाही? दुकाने पहिले पाप धुवून ही नदी एवढी खराब पाप आहे. आणि इकडं जाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ते आपले शिरील भाऊ दाखवतो. चला. हा शिरील. अरे बाप, गेट नको बाहेर यायला. शिरील इडला ओपन होतं का बघ बरं भाऊ. त्यांना धर त्यांचा. आम्ही आता इकडनं आलोय. ही असली सिच्युएशन चालू आहे ना. काका आहे ना माग. काका लोट त्याला. स्पायडरमॅन थोडा आवरा. स्ट्रगल चालू करा. स्ट्रगल चालू करा. लवकरात लवकर यायचं. गंगेमध्ये स्नान करण्यासाठी स्ट्रगल चालू आहे, आणि हे एवढ्या स्ट्रगलनंतर आपल्याला आपले पाप धुवायचे. कांद्याला टाका ना. नाही असं हा असं या. बरोबर येतं. चला. हा त्या याच्यावर पाहिजे आता. बा याच्यावरती. नाही याच्यावर द्या ना. हा याच्यावरती. हे हायटेड माणसाचं या करता भारी राहत. तो घ्या ना. आधीपासूनच जायला शिऱ्या. तू ना त्या गाड्या भरायवरून मेंटल झालाय तू. एक तर ट्रान्सपोर्ट खोल सरळ सरळ. मग तू ना डोक्याला हॅडॅकच ठेवू नको. काय म्हणणं आहे राहुल? एक नंबर. तू त्याचा मोठा भाऊ आहे. तू मला एक गोष्ट सांग. हा एवढा आदबतो काय उपयोगाचा आहे का काका? लोक 300 17 वेळेस फोन करतो. याची गाडी लेट. त्याचं भाडं माग टाका. मला पाठवा. मग मी पाहतो त्याच्याक. तू काय पाहिला? बादशा झाला का रे? ट्रान्सपोर्ट ऐकतो आला काल बरी तो. ट्रान्सपोर्ट खोल 200च घे. प्रॉपर काम कर. हा तोवाल्या भारत आहे ना फुकाट मध्ये. मग तू टाकला डायलॉग करायला. तू बी ऑर्डर. आम्ही आलो आता आतमध्ये. इकडे ओम आहे आणि तिकडे गाड्या लावल्यात. इकडे त्यांचं गेट वगैरे इथं. इकडं पाणी पण नव्हतं एवढं जास्त तिकडं. असं म्हणलं जातं की इकडं आंघोळ केल्याने स्नान केल्याने आपण जे काही पाप वगैरे केलेले असतील तर ते धुवून जातात. तर चांगलं असतं रोगराईसाठी. जावा. हा पहिलं पापी हे धुवायला गेले म्हणजे आमच्यापेक्षा इतके पाप आहे प्रमाणाच्या बाहेर. इंस्टाग्राम खोलल्या डायरेक्ट नॉनव्हेज व्हिडिओ आहे आता. हा हॅलो. हो चाचा, ये नीचे तक ये ऐसा है, नीचे तक है ना. चला ना, जाऊ ना. एक पायरी उतरा. हो करंट डायरी एवढा लागत नाही. दुखी यायला लागली ना सगळे पाप निघायला लागले पायावर. म्हणून का या त्याच्या अंगात आवाज कस कापर होतो येड्या. तुला कळलं. आम्ही केलंय ते. मला माहिती आहे. बरोबर आंघोळ करायची. काय पाण्यात आलंय. हो चला या हात द्या. वन टाइम डायरेक्ट डुबकी मार. चला तो घेऊन राहिला व्हिडिओ. आपण बी हे कर. सगळे ना उभे करा ना. आता मारा उडी. खाली बस खाली.
आमच्याकडे फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे चार्जरचा. ए नको ना आणू काय पाडलं पण यकीड आहे, यकीड आहे, यकीड आहे. हा तेव्हा ते तिकडे त्याचं गाठलं चालू आहे. तिथं लँडस्लाईड झाली या कोपऱ्यामध्ये, इकडच्या कोपऱ्यामध्ये. ते दांडा आलं तिथं JCB ने साईडला काढून राहिले. पाच सर देत ही हालत आहे का हिला अशी पाच चट होती ना. मित्रांनो आमचं फक्त एकच गडबड झाली, आमचं चार्जर गडबडच असतोय. काय हे पुढे निघून गेले की याच्या पुढे हा ते पुढे गेले मग झालं का नाही. झोपले का नाही? ही फिलिंग पोरांना तुम्हाला कुठं भेटायची आता? फक्त एकमेव केदारनाथ आणि बद्रीनाथ. कोणाचंही काम नव्हे भाई. फाटून आता ती फाटून जर समोरच्याला जर कळलं नाही राहत. 0.5 मध्ये दाखवतो मी. बोलो काय फिलिंग असल गाडी चालवायला, तर वेगळीच फिलिंग का ना. गाडी चालवायला वेगळी फिलिंग. हिमालयात बर्फ नाही नाही, आम्ही बर्फात नाही, आम्ही झाड आहे मध्ये येईल. झाड आहे ते बर्फ काट्या कुपाट येईल. कसं आहे कसं आहे हात्या कसं आहे कसं कसं आहे दाखवू? ये बाय किती सुंदर. किती सुंदर बरं ढगात ढगात आपल्या इकडचे 100 डोंगर जरी एकत्र जरी केले तरी व्हायचं नाही. एवढे उंच आहे, फक्त दिसायला ते तसं दिसतंय. कसं काय पॉसिबल होऊ शकते? गंडवा फटत गंडवा हे पाय असं खाल्लं 100 डोंगर एक पाय हो का? 100 डोंगर जरी एकत्र केलं तरी एवढा एरिया वाचतो. नाही येते डोळ्याने. अरे कॅमेऱ्यात मावत नाहीये, मावत आवत नाही कॅमेऱ्यात खरंच मावत नाहीये. डायरेक्ट गेलं दर्शन हा रेंज भेटल. आपल्याला आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचू? आता पोचू बाळा, 2-3-1 तासाच्या आतमध्ये पोहोचू बाळा. हो केदारनाथला नाही, सोनप्रयागला. हा हा नाही जाता येईल तुला, पण रात्रीचं ट्रॅव्हल करायला लागेल तुला लई. ट्रॅकिंग ट्रॅव्हलच म्हणलं मी. आमच्याकडं फक्त शिव्या गाड्यात चालू शकता. याकडचा पोरांची ट्रिप परवडते बाई, टेन्शन नाही घ्यायचं. चाललं तर चाललं, नाही तर गेलं 3 टाइम. जाऊ उद्या सकाळी, लय लोट नाही घेतला सगळ्यांचा. कसं आहे हा, मी ब्लॉग बनवून राहिलो.
बाई पब्लिकला बी दाखवलं पाहिजे या गोष्टी. काही जणांना खरंच यायला नाही भेटत आहे राव. आपलं नशीब चांगलं आहे, देव आपल्याला सारखा बोलितोय. सारखं बोलली तर तुम्ही लाडून गेले. पुढल्या वर्षी जम्मू काश्मीर 15 दिवस झाले खाटू श्यामला येऊन गेलोय, तरी तुमच्या संग आलोय मी परत. ना मला तर असं वाटतंय खाटू श्यामला ना वर्षात 4-5 दिवस तरी 2-3 दिवस तरी यायला पाहिजे. बाई लय चांगलं केलंय मावाला, मला नाही काही वाटत. किती काय 4 खेटी करू आपण. गेली काय काय ना चाल आपण 4 खेटी मावाची किती माहिती का या वर्षाची? तिसरी. एका वर्षात 3 झाल्यात. आता 15 दिवसाच्या आधी आलो होतो. किटी म्हणून नाही, पण मग मी येतोय. कसंही आहे गाडी पण आहे, लक्ष आहे. कसंही आहे. आधी काकाचे डोंगर पाहून जाम येईल. काका आता गाड्या पाहून घाबरलाय. हा जर रस्ता जर वरून जर खाली कोसळला डायरेक्ट रस्ता डायरेक्ट यालाच निघून तर काय करायचं? रस्ताच खाली काय 2-4 दिवसात रस्ते बनवतात गप्पा काय बनवणार आहे? जर वरून जर तुटलं खाली डायरेक्ट दरवर्षी जाते भाऊ घरी जात नाही असं धावल्या तू काही बोलतो येड्या. आमच्या मित्राच्या मनामध्ये काय शंका आली असेल, आणि ती बी कोणच्या राहुल. नको नको घंटी घंटीच्या बैलाच्या शंका काय आली माहिती? थांब मी फ्रंट कॅमेरा लावतो.